नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी अशोक पवार तुमचं सगळ्यांचं स्वागत करतो आपल्या वर्ल्ड ऑफ सायन्स म्हणजे सायन्स बाय अशोक पवार या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती। विद्यार्थी मित्रांनो बघा, आज आपण 8 ऑक्टोबर काल झालेल्या पेपरचं आन्सर की पाहणार आहे। ते पण कशाचं माहिती आहे का, सायन्स या सब्जेक्टची काय असणार आहे किंवा कशा प्रकारे असणार आहे, काय पॉसिबिलिटी आन्सर असण्याची, त्या गोष्टी मी तुम्हाला या ठिकाणी सांगण्याचा प्रयत्न करणार आहे। बघा, सेट ए मध्ये जर बघितलं तर 71 नंबर पासून काय आहे क्वेश्चन्स दिलेले आहेत ते आपण बघूया काय आणि कसं असणार आहे। बघा, सायन्सचं पेपर जर बघितलं यावेळेस तर काही प्रश्न इजी विचारले होते, परंतु काही प्रश्न हे 11वी-12वीच्या लेवलनी विचारलेले आहेत आणि ज्यांना सायन्समध्ये 10-11 मार्क येण्याची शक्यता आहे त्यांचं स्कोर बऱ्यापैकी चांगलं येऊन जाईल। मित्रांनो, काय आणि कशा प्रकारे असेल ते मी तुम्हाला या ठिकाणी सांगण्याचा प्रयत्न करतो। बघा, आता पहिलं क्वेश्चन आहे, या ठिकाणी लक्ष द्या। पहिलं क्वेश्चन आहे, खालीलपैकी कोणत्या पदार्थाची औष्णिक प्रवाहता यानी काय आहे, थर्मल कंडक्टिव्हिटी काय आहे, जास्त आहे, असा या ठिकाणी काय आहे प्रश्न दिलेला आहे तुम्हाला। तर त्या प्रश्नाबद्दल मी तुम्हाला या ठिकाणी सांगणार आहे काय आणि कशा प्रकारे असेल। बघा, थर्मल कंडक्टिव्हिटी दिलेली आहे आपल्याला, इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटी दिलेली नाही। तर काही मुलांमध्ये कन्फ्युज होऊन जातात की थर्मल कंडक्टिव्हिटी आणि इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटी मध्ये फरक कळणं गरजेचं आहे। औष्णिक आहे, विद्युत धारेचं नाहीये। विद्युत धारा म्हटलं तर थोडाफार बदल होतो। बघा, थर्मल कंडक्टिव्हिटी मध्ये सर्वात जास्त जर काय असेल तर डायमंड येतं। मित्रांनो, माहित आहे का, डायमंडच्या नंतर जर बघितलं तर कोणतं येणार आहे, सिल्वर येतं। सिल्वरच्या नंतर जर बघितलं तर मित्रांनो माहित आहे का, कॉपर येतं। कॉपरच्या नंतर गोल्ड येतं। तर ही जी आहे क्रम आहे, म्हणजे सर्वात जास्त थर्मल कंडक्टिव्ह डायमंड आहे, त्यानंतर सिल्वर आहे, कॉपर आहे, कॉपरच्या नंतर गोल्ड आहे, गोल्डच्या नंतर जर बघितलं अल्युमिनियम नायट्राइड नावाचा एक पदार्थ येतो, कोरेल का सिलिकॉन कार्बाइड येतं, अशा प्रकारे। तर आता या ठिकाणी दिलेले कोणाची सर्वात जास्त आहे, तर बघा लाकूड तर पॉसिबल नाही, अल्युमिनियम पण नंतर येतं का, कारण गोल्डच्या नंतर अल्युमिनियम कार्बाइड नावाचा आहे, त्यानंतर जर बघितलं सिलिकॉन कार्बाइड नावाचा एक येतं, त्यानंतर जर बघितलं तर अल्युमिनियम येतं। तर बघा, अल्युमिनियम पण नाहीये, काच पण नाहीये, तर उत्तर यायला पाहिजे तुमचं चांदी आणि सिल्वर, याच्यामधून उष्णता काय आहे जास्त काय प्रवाहित होते हे आपल्याला कळणं गरजेचं आहे। पातळ पडद्याद्वारे प्रकाश डोळ्याच्या प्रवेश करतो त्याला डॅश म्हणतात, असा प्रश्न या ठिकाणी तुम्हाला विचारलेला आहे। बघा, हा एकदम बेसिक लेवलचा क्वेश्चन आहे, अनेक वेळेस आपण सांगितलेलं पण आहे। बघा, काय असतं रे, डोळ्याच्या सर्वात बाहेरचं आवरण असतं, मी तुम्हाला सांगितलेलं आहे अशा प्रकारे, कळलं का, ज्याला आपण कॉर्निया म्हणत असतो, कोरेल का कॉर्निया, दृष्टिदानामध्ये सर्वात जास्त हाच पडदा काय दिलं जातं। ह्याच्या आतमध्ये एक द्रव असतं, त्याच्यानंतर आतमधून एक पडदा असतो पूर्ण अशा प्रकारे सांगितलेलं, आणि त्याच्या आतमध्ये भिंग असतो मित्रांनो, आणि या पडद्याला होल असतं ज्याला आपण बाहुली म्हणतो। सर्वात बाहेरचा जो पडदा आहे त्याला कॉर्निया म्हणत असतो, आणि ह्याच्यातून प्रकाश किरण मला सांगा आपल्या डोळ्याच्या आतमध्ये प्रवेश करतं। हा कॉर्निया पारदर्शक असतं, हे 5 लेयर पासून बनलेले असतो मित्रांनो, आणि पारदर्शक असतो आणि प्रकाशाचं अपवर्तन करतं, दिशा बदलून प्रकाशाला आतमध्ये पाठवण्याचं काम करत असतो। तर उत्तर यायला पाहिजे चौथा काय आहे, कॉर्निया या प्रश्नात। त्यानंतर बघा, प्रतिध्वनी तरज ऐकू येतो जर ध्वनीचा स्रोत आणि अडथळा यातील अंतर डॅश किती असायला पाहिजे। बघा, प्रतिध्वनी ऐकू येण्यासाठी, प्रतिध्वनी म्हणजे काय आहे की एखाद्या पृष्ठभागावरून तो ध्वनीची जेव्हा रिपिटेशन पडतं आपल्या कानावर त्याला प्रतिध्वनी म्हणतो, आणि आपल्या कानावर ध्वनी जो आहे 1/10 सेकंदापर्यंत स्थिर असतो। मग बघा, सोर्स पासून कळाला का, स्रोत पासून मला सांगा तो प्रावर्तक पृष्ठभागाचा अंतर एवढा असायला पाहिजे जेणेकरून ती तिथून जाऊन रिटर्न यायला 1/10 सेकंदापेक्षा जास्त वेळ लागायला पाहिजे, आणि मिनिमम जर बघितलं तर 1/10 सेकंदात जाऊन रिटर्न येण्यासाठी हा अंतर ऍक्च्युअली 17.2 मीटरचं असणं गरजेचं आहे, कोरेला का, किंवा त्या डिपेंड आहे, जास्त पण असू शकतं का, कारण की ध्वनीच्या वेगावर डिपेंड आहे। म्हणून बघा, 17 मीटरपेक्षा जास्त किंवा 17 मीटर अंतरावर जर असेल सोर्स पासून प्रावर्तक पृष्ठभाग, तर तिथून रिटर्न येणारा ध्वनी आपल्याला पुन्हा पुन्हा ऐकू येतो, यानी काय, इको म्हणत असतो आपण, हे आपल्याला समजणं गरजेचं आहे। तर उत्तर यायला पाहिजे तुमचं दुसरं, हे कळणं गरजेचं आहे। बघा, डाटाच्या अणूच्या मॉडेलमध्ये इलेक्ट्रॉनचा कोनीय संवेग अँग्युलर मोमेंटम h/2π या परिमाणाचा अविभाज्य गुणक आहे, असा क्वेश्चन विचारलेला। बघा, हा 11वीच्या एनसीईआरटीतून विचारले, हे बाकीचं सगळं घेतलं पण हा एक पॉइंट आपण घेतलो नव्हतो, कारण की बोरचं मॉडेल घेत असताना आपण काय काय बघितलं होतं रे, बोरचं मॉडेल घेत असताना बघा मी तुम्हाला सांगितलं होतं, एक म्हणजे काय आहे, रेडियस कसं काढलं जातं 0.53, कळलं का, जर बघितलं n²/z हे फॉर्म्युला आपण रेडियस साठी सांगितलं होतं। त्यानंतर बघा, वेगासाठी v = 2.18 × 10⁻⁶ z/n सांगितलं होतं, आणि एनर्जीसाठी E = -13.6, कोरेल का, जर बघितलं या ठिकाणी z² काय आहे n² हे एनर्जीसाठी सांगितलं होतं। यासोबतच त्याच ठिकाणी बोरच्या मॉडेलमध्ये अँग्युलर मोमेंटम साठी
काय आहे H/2π हा काय आहे फॉर्म्युला दिलेला आहे आणि हे बोरनीच मांडलेला आहे. कारण की बघा रुदरफोर्डनी केंद्रकाच्या बाबतीत सांगितलं होतं, केंद्रकाचा शोध लावलं होतं, कळालं का. त्यानंतर काय जर बघितलं मित्रांनो माहित आहे का रुदरफोर्डनी सांगितलं होतं काय माहित आहे की अणु हा काय सूर्यमालेप्रमाणे आहे, केंद्रकात पॉझिटिव्ह प्रभार आहे आणि इलेक्ट्रॉन बाहेर सगळीकडे जिकडे पाहावं तिकडे फिरत असतात, हे रुदरफोर्डनी सांगितलं होतं. आणि त्याला क्रॉस करून नील्स बोरनी सांगितलं होतं की इलेक्ट्रॉन बाहेर कुठेही फिरत नाहीत बाळा, इलेक्ट्रॉन जो आहे केंद्रकाच्या बाहेर ठराविक कक्षेत फिरत असतात. आणि डॉल्टन हा पहिला शास्त्रज्ञ आहे 1808 मध्ये, कळाला का, जिने मॉडेल मांडलं होतं, कळाला का. त्याच्या पहिले तर होतं, कळाला का, परंतु आधुनिक कालखंडामध्ये जर बघितलं तर त्याच्या बाबतीत काय आहे त्यांनी सांगितलं अणूला निर्माणही करता येत नाही, नष्टही करता येत नाही, अणू भरीव आहे वगैरे वगैरे. आणि फर्मी कोरेला तर हे जो ह्याच्या रिलेटेड नाहीये. तर इथं बघा आपल्याला कळणं गरजेचं आहे, उत्तर काय आहे बोर असणार आहे. आता बघा हा क्वेश्चन जो आहे रेणूमधील बॉन्डिंग कक्षाच्या बाबतीत इंग्रजीतून बघायचं बघा, बॉन्डिंग मॉलिक्युलर ऑर्बिट आहे, कळालं का. आता बघा आणि दुसरं काय आहे अँटी बॉन्डिंग मॉलिक्युलर ऑर्बिट आहे. मित्रांनो माहित आहे का, जर बघितलं तर दोन गोष्टी आहेत या ठिकाणी तुम्हाला समजणं गरजेचं आहे. मॉलिक्युलर ऑर्बिटल थेरी, कळालं का, मॉलिक्युलर ऑर्बिटल थेरी हे जो आहे 11वीच्या सिलेबस मधून तुम्हाला प्रश्न विचारलेला आहे. मॉलिक्युलर ऑर्बिटल थेरी काय असणार आहे, ह्याच्या पहिले जो आहे व्हॅलेन्स ऑर्बिटल थेरी ही लागू होती. जेव्हा व्हॅलेन्स ऑर्बिटल थेरीवर कुठेतरी रिस्ट्रिक्शन आले तेव्हा मॉलिक्युलर ऑर्बिटल थेरी काय डिस्कव्हर करण्यात आली, कळालं का. आता बघा काय आहे ते समजून घ्या पहिल्यांदा. मॉलिक्युलर ऑर्बिटल थेरी, व्हॅलेन्स ऑर्बिटल थेरी काय होतं ते मी तुम्हाला या ठिकाणी सांगतो. असं सांगितलं जात होतं की जसं आपण हायड्रोजन घेतलं या ठिकाणी, हे एक हायड्रोजन घेतलं, हे एक हायड्रोजन घेतलं आणि ह्याच्यापासून मला सांगा एक हायड्रोजनचा रेणू तयार झाला, यानी काय H2 तयार झालं, हे आपल्याला समजणं गरजेचं आहे. अशा प्रकारे काय आहे H2 तयार झालं. आता बघा जी व्हॅलेन्स ऑर्बिटल थेरी आहे ते काय सांगत होतं, ते सांगत होतं की समजा ह्याचं एक ऑर्बिटल आहे, अशा प्रकारे ह्याचं एक ऑर्बिटल आहे, कारण की 1s1 1s1 अशा प्रकारे त्याचं कॉन्फिगरेशन आहे. इथं H2 जेव्हा तयार होतो तर असं सांगत होतं की हे जे काही ऑर्बिटल्स आहेत अशा प्रकारे शेअर होऊन जातात, कळालं का. हे व्हॅलेन्स ऑर्बिटल थेरी होती. परंतु जो आहे मॉलिक्युलर ऑर्बिटल थेरीमध्ये काय सांगण्यात आलं ते मी तुम्हाला सांगतो. मॉलिक्युलर ऑर्बिटल थेरीमध्ये सांगण्यात आलं की हे एक हायड्रोजन आहे, हा एक हायड्रोजन आहे, ह्याची एक स्वतःची ऑर्बिटल आहे, ह्याची एक ऑर्बिटल्स आहे. ऑर्बिटल्स म्हणजे अशी जागा ज्या ठिकाणी इलेक्ट्रॉन असण्याची शक्यता आहे. तर या ठिकाणी बघा 1s1 आहे, इथं 1s1 आहे. आता मला सांगा हे ऍटॉमिक ऑर्बिटल आहे, हे ऍटॉमिक ऑर्बिटल आहे कारण की सिंगल. आता ह्याच्यापासून जेव्हा H2 तयार होतो तेव्हा मित्रांनो माहित आहे का H2 तयार होतं तेव्हा सांगण्यात आलं की असे एकत्रित एकच ऑर्बिटल नाही तयार होत दोघांची, कळालं का, शेअरिंग नाही करत. इथं जर बघितलं तुम्हाला कळेल बघा, हे शेअरिंग करतो तसं नाही करत. तर तो म्हणतो की या ठिकाणी मॉलिक्युलर ऑर्बिटल थेरी म्हणते की ह्याच्या दोघांपासून या H2 मध्ये सेपरेट दोन काय आहे ऑर्बिटल्स तयार होतात आणि हे ऑर्बिटल्स कुठं प्रेझेंट असतात हायड्रोजनच्या मॉलिक्यूल मध्ये, आणि म्हणून मला सांगा याला मॉलिक्युलर ऑर्बिटल थेरी म्हणतात. वरच्या ह्याच्यामध्ये व्हॅलेन्स ऑर्बिटल थेरीमध्ये काय म्हणत होतं की शेअरिंग करत असतात ऑर्बिटल्स, कळालं का. तर ह्याची डिस्कव्हरी झाली कारण ह्याच्यामध्ये स्टॅबिलिटी वगैरे जास्त होती, त्याच्यामध्ये कमी होती, हे आपल्याला समजणं गरजेचं आहे. तर हा मायनर डिफरन्स आहे, पण हा 11वीच्या ह्याच्यातून विचारलेला आहे. बघा तर काय म्हणतोय बघा, पहिलं बॉन्डिंग मॉलिक्युलर ऑर्बिटल फॉर्म द ऍडिटिव्ह इफेक्ट ऑफ द ऍटॉमिक ऑर्बिटल, दोघांच्या बेरीज आहे, कळाला का. तर दोघांच्या एकत्रीकरणातून तयार झालेले असतात. पहिलं विधान बरोबर आहे. द इलेक्ट्रॉन डेन्सिटी इन द इंटरमॉलिक्युलर रिजन इन द बॉन्डिंग मॉलिक्युलर ऑर्बिटल इज व्हेरी लो. इथं 0 असतं मित्रांनो, कोरेला का लो नसतं, कोरेला का हे, म्हणून हे विधान चुकीचं आहे. आता माझ्या इच्छेनुसार तर सेकंड आन्सर यायला पाहिजे, कोरेला का. हे जो आहे एनर्जी ऑफ द अँटी बॉन्डिंग मॉलिक्युलर ऑर्बिटल हायर दॅन द ऑफ द कंबाइनिंग ऍटॉमिक ऑर्बिटल्स, हे पण विधान बरोबर आहे. आणि जे काही सिम्बॉल आहे, कळालं का, अँटी बॉन्डिंग जे आहेत अशा प्रकारे दाखवतात, सिग्मा स्टार, पाय स्टार आणि डेल्टा स्टार. जर नुसतं जर बघितलं अँटी बॉन्डिंग न दाखवता बॉन्डिंगचे सिम्बॉल जर विचारले असते तर स्टार निघून गेला असता, डेल्टा, पाय आणि काय आहे सिग्मा या पद्धतीने दाखवले असते. तर उत्तर दुसरं आहे यायला पाहिजे तुमचं, कारण की इनकरेक्ट विचारलेलं आहे. 11वीच्या केमिस्ट्रीतून हे विचारलेलं आहे. बघा जैविक नायट्रोजन फिक्सेशन दरम्यान नायट्रिफाईंग जीवाणू कोणाचे रूपांतर कशामध्ये करतात. बघा जनरली जे आहेत ना, जेव्हा अशा प्रकारे इक्वेशन मध्ये देतात तर आपल्याला कन्फ्युज होऊन जातात जास्त. बघा या ठिकाणी जर पॉसिबलच नाहीये, कळालं का. तर इथं काय केलं जातं माहिती आहे का, बघा पहिल्यांदा जर नायट्रोजन जो आहे आपल्याला अमोनियामध्ये कन्वर्ट करावा लागतो, त्यानंतर मला सांगा
का नायट्रेट मध्ये कन्वर्ट करावा लागतो. तर नायट्रिफाईंग जो बॅक्टेरिया आहे, कळाला का, जीवाणू आहे, ते काय करत असतात, तर या ठिकाणी नायट्राइट मध्ये रूपांतर करत असतात. म्हणून उत्तर जो आहे तुमचं तिसरं यायला पाहिजे. ह्याचा पूर्ण अनालिसिस जो आहे आपण पीवायक्यू बॅच मध्ये टाकणार आहे, जे चारही ऑप्शनचं अनालिसिस असेल. इथं फक्त तुम्ही आन्सर चेक करून घ्या. कोरेला हे तिसरं आहे. बघा या ठिकाणी पायथन, बुलरुस, कोरेला नाझा, याला कोब्रा म्हणत असतो आपण, कळालं का. त्यानंतर वायपर आहे, टायफ्लोप्स ब्रॉमिनस आहे. असे प्रश्न सॉल्व्ह करत असताना आपल्याला कळणं गरजेचं आहे काय आणि कशा प्रकारे असेल. इथं बघा एकदम बेसिक लेवलचं क्वेश्चन आहे. इथं जर बघितलं तर तुम्ही म्हणताल सर खूप अवघड. काय अवघड नाहीये, मला सांगा पायथन अजगर हा विषारी असतो का, नसतो ना रे. तर मला सांगा एचं चौथं आहे आणि एचं चौथं मला सांगा या ठिकाणी किती, एकच ठिकाणी आहे. मग उत्तर पहिलं यायला पाहिजे तुमचं. तेच म्हणतो मी, नाझा जो कोब्रा आहे, कळाला का, हा न्यूरोटॉक्सिक आहे, कळाला का रे. माणसाच्या न्यूरोलॉजिकल स्ट्रक्चरवर हा परिणाम करत असतो, कोरेला का. तर हे आपल्याला कळणं गरजेचं आहे. तर अशा प्रकारे मला सांगा. तिसरं जर बघितलं वायपर रेसिपी होमिओटॉक्सिक आहे आणि हे काय मित्रांनो माहित आहे का, अंधसाप म्हणून ओळखलं जातो. तर एका ऑप्शन मधून आपल्याला पण जाता यायला पाहिजे काय आणि कशा प्रकारे असणार आहे. बघा या ठिकाणी यानंतर जर बघितलं, यानंतर बघा ऑरेलिया लार्ल स्टेजचा खालीलपैकी योग्य क्रम लावा. तर बघा हा ऑरेलिया जो आहे, कळाला का, हे आपल्याला कळणं गरजेचं आहे काय आणि कशा प्रकारे. तर लॉर्वल स्टेजच्या बाबतीत दिलेलं आहे तुम्हाला. जर बघितलं मित्रांनो माहित आहे का की हे कसं असेल किंवा कोणती असणार आहे, तर मी तुम्हाला या ठिकाणी सांगण्याचा प्रयत्न करतो. सर्वात पहिले बघा प्लॅनुला जो आहे ही पहिली स्टेज दिलेली आहे. पण ह्याच्या पहिले जर बघितलं तर मित्रांनो माहित आहे का, एगचं फर्टिलायझेशन होतं, कळाला का. जर बघितलं तर पहिली स्टेज आहे फर्टिलायझेशन ऑफ काय आहे, एग, ज्याला आपण काय म्हणत असतो, झायगोटची निर्मिती. तर ही पहिली स्टेज आहे, पण ही इथं दिलेलीच नाहीये. म्हणून बघा त्याच्यानंतर जर बघितलं झायगोटच्या नंतर जर बघितलं प्लॅनुला नावाचा हा स्टेज येतं, कळाला का रे, प्लॅनुला नावाचा येतं. त्यानंतर हायड्रा ट्युबा नावाचा एक येतं, हायड्रा ट्युबा नावाचा काय ही स्टेज येते. त्यानंतर जर बघितलं मित्रांनो माहित आहे का, जर बघितलं सायकोस्टिमा आहे, सायफिस्टिमा नावाचा हा स्टेज येतो. सायकोस्टिमा नंतर जर स्ट्रोबिला नावाचा एक आहे, कळाला का रे, स्ट्रोबिला नावाची एक स्टेज येते. स्ट्रोबिला नंतर जर बघितलं इम्फायरा नावाची, इफेरा नावाची आहे, इफिरा नावाची आहे. आणि इफिराच्या नंतर जर बघितलं तर शेवटी मेडुसा येतं. तर आता बघा ह्याच्यामध्ये तुम्हाला करायचंय, पहिल्यांदा झायगोट येतं, कळाला का, परंतु झायगोट नाहीये. झायगोटच्या नंतर प्लॅनुला येतं, तर इथं प्लॅनुला दोन ठिकाणी आहे, तर हे उत्तर येऊ शकतात. खालचे तर इथं कटून गेले. यानंतर बघा हायड्रोट्युबा येतं, तर या ठिकाणी बघा दोन्ही पैकी दुसऱ्यांदा इथं हायड्रोट्युबा आहे. तर मला सांगा उत्तर पहिलं यायला पाहिजे की इथे इन्फिमेरा आहे. तर इन्फिमेरा तर खाली आहे मित्रांनो, कुठं माहिती, या ठिकाणी आहे. त्याच्यावरती तर बघा काय सायलिस्टोमा पण आहे, सायलिस्टोमा तर नंतर घेतलं, म्हणजे हे पण हे पण चुकलं. उत्तर तुमचं पहिलं यायला पाहिजे, कळलं का. तर हे 11वीच्या एनसीईआरटीच्या नेटच्या लेवलचा प्रश्न आयोगाने विचारलेला आहे. हे आपल्याला समजणं गरजेचं आहे काय आणि कशा प्रकारे असणार आहे. आता बघा यानंतरचं क्वेश्चन आपण बघूया की पुढचा क्वेश्चन काय आणि कशा प्रकारे असणार आहे. नेक्स्ट क्वेश्चन जर बघितलं कोणतंही, आता बघा 19 खालीलपैकी कोणत्या प्राणी सरपटणारे प्राणी, रेप्टाईल्स विचारलेले बघा. तर हे या ठिकाणी आपल्याला लॉजिक लावणं गरजेचं आहे. पाल, साप, बेडूक तर उभयचर आहे, कटलाणार आहे, कळला का, बेडूक तर उभयचर आहे. आपल्याला रेप्टाईल्स विचारले, कासव, घडियाल, कॅमेन आणि टायटारा. चला हा कन्फ्युज आहे, तुम्हाला असं समजून घेऊया. कासव, मगर, सॅलेमंडर तर हा उभयचर आहे ना रे. पायावर शेपूट असणारा अँफिबियन्स आहे, हा कटला. इथेही बेडूक आला, हा कटला. उत्तर कोणता असायला पाहिजे, बी. म्हणजे फक्त तुमचं काय आहे, बी आन्सर येणं गरजेचं आहे. तर तेच मी म्हणतो की कॉमन सेन्स असणं गरजेचं आहे, आपल्याला कळणं गरजेचं आहे काय आणि कशा प्रकारे असणार आहे. बघा खारपान पट्ट्यातील शेतीतील सिंचनामुळे पिकांच्या उत्पादनावर परिणाम होण्याची कारणे म्हणजे काय. तर बघा जमिनीची पोताच्या निष्ठ दर्जामुळे हे यायला पाहिजे ऑप्शन, कळाला का. बघा पानं पिवळे पडल्यामुळे किंवा पिकांची वाढ खुंटल्यामुळे हे नाही होऊ शकत. जर त्यांनी उत्तर दिलं तर बघा जमिनीतील क्षारांच्या संचयामुळे, कळाला का, ए आणि डी हे उत्तर द्यायला पाहिजे. मोस्ट पॉसिबिलिटी आहे जर तुम्ही बघितलं, कारण अॅग्रीच्या रिलेटेड हा क्वेश्चन आहे, डायरेक्ट काय आहे, सरळ नाहीये. आता बघा आंतरिक कीड म्हणजे काय असतं. बघा या ठिकाणी बघा एंडेमिक पेस्टची जर बघितलं डेफिनेशन काय माहित आहे का, एखाद्या भागात, कळाला का, एखाद्या भागात जी आहे वारंवार येणारी कीड, कळाला का, वारंवार रिपीट येणारी जी कीड आहे त्याला आपण काय म्हणत असतो माहित आहे का, एंडेमिक पेस्ट म्हणून ओळखलं जातं. आता बघा एखाद्या प्रदेशात येणारी, या ठिकाणी हे पण ऑप्शन आहे, कळाला का, एखाद्या प्रदेशात वर्षानुवर्षे असणारे. तर माझ्या ह्याच्यानुसार तर उत्तर काय असायला पाहिजे, तिसरं. जर ही डेफिनेशन कन्सिडर करून मला सांगा जर आयोगाने उत्तर दिलं तर. कारण की एंडेमिक पेस्टचा अर्थच काय होतो की वारंवार, म्हणजेच काय, एखाद्या प्रदेशात एखाद्या भागात वारंवार येणारी जी कीड आहे त्याला आपण काय म्हणत असतो माहिती आहे का,
स्थलांतरित कीड म्हणत असतो. आणि जर बघितलं तर इथं त्याचा अर्थ सेम तसंच निघतो, एखाद्या प्रदेशात वर्षानुवर्षे असणारी. मी डेफिनेशन नुसार तुम्हाला उत्तर सांगितलेलं आहे, जे वायसीएमच्या पुस्तकात आहे. त्याच्यातून जेव्हा मी वनस्पतींच्या रोगांची यादी काढत होतो त्यावेळेस मी डेफिनेशन काढलेले आहे आणि त्याच्यामध्ये मला सांगा हे दिलेलं आहे, म्हणून मी उत्तर तुम्हाला काय तिसरं देतो. आता आयोग बघू काय आणि कशा प्रकारे उत्तर देणार आहे, पण मला तर वाटतं तिसरं तो कन्फर्म येऊन जाईल. तो आपल्या वायसीएमच्या पुस्तकात आहे. बघा, ज्या झाडांची बी गुढी असते ती झाडे कोणत्या गटात मोडतात, अशा प्रकारे जिम्नोस्पर्म असतं मित्रांनो. कळालं का? तर जिम्नोस्पर्म असतो त्याला आपण काय म्हणत असतो रे, अनावृत्त बीजी म्हणून ओळखलं जातं. कळालं का? ह्यांच्यामध्ये जे सीड असतं, सीड हे फळाच्या बाहेर असतं मित्रांनो. कळालं का? फळाच्या बाहेर असतं. मी हे तुम्हाला सांगितलेलं होतं. कळलं का? त्यांना आपण जिम्नोस्पर्म म्हणतो. अँजिओस्पर्म सगळ्यात विकसित आहे, ज्यांच्यामध्ये फुलं पण असतात आणि सीडच्या वरतून काय फळ असतात हे आपल्याला कळणं गरजेचं आहे. तर हे तर एकदम बेसिक आणि वारंवार सांगत असतो मी, शिकत असताना, सायन्स शिकत असताना इंग्रजी शब्द कंपल्सरी लक्षात ठेवा. जे प्रश्न एकदम सोपे असतात, कळला का, ते असे इंग्रजीतून विचारतात. आता ज्यांनी एखाद्याने अनावृत्त बीजी तेवढं पाठ केलंय, कळला का, आवृत्त बीजी पाठ केलंय, मला सांगा कसं पॉसिबल आहे त्याला उत्तरापर्यंत जाणं. यासाठी समजणं गरजेचं, प्रत्येक वेळेस इंग्लिश शब्द तुम्हाला माहित असणं गरजेचं आहे, कारण आयोग क्वेश्चन तसे विचारू शकतो. खालीलपैकी कोणता विषाणू एका व्यक्तीकडून मला सांगा दुसऱ्या व्यक्तीमध्ये संक्रमित सुई किंवा असुरक्षित लैंगिक संबंधामुळे काय पसरतो. तर बघा, डेंग्यू व्हायरसचा तर संबंध नाही, रोटा व्हायरस पण नाही, हेपॅटिटिस ए व्हायरस जो याला पिवळा कावीळ म्हणतो, कळाला का, दूषित अन्न आणि काय दूषित पाण्यामुळे. हेपॅटिटिस बी व्हायरस हा खूप डेंजर आहे, HIV पेक्षाही डेंजर आहे, पण याला वॅक्सिन उपलब्ध आहे. हेपॅटिटिस बी ला आपण पांढरा कावीळ म्हणत असतो. आणि मित्रांनो, रक्तामार्फत हा पसरत असतो. कळालं का रे? रक्तामार्फत पसरत असतो किंवा अलैंगिक जे काही संबंध आहेत, कळालं का, जे विदाऊट प्रोटेक्शन करतात, कोरेल का, त्यांच्या मार्फत पण मला सांगा हे काय आहे, पसरतात, स्प्रेड होतं, कोरेल का, हे आपल्याला कळणं गरजेचं आहे. परंतु त्याला वॅक्सिनेशन उपलब्ध आहे, बाकी HIV ला नाहीये. मग उत्तर काय यायला पाहिजे तुमचं? चौथं, हेपॅटिटिस बी व्हायरस हा उत्तर येणं गरजेचं आहे. कोणत्या शास्त्रज्ञाने देवी रोगावरील लसीचा शोध लावला? जगाला माहित आहे, एडवर्ड जेनर नावाचा भाऊ होता, कळाला का, आणि ह्याने शोध लावला. ह्याचं नाव एवढं फेमस काय माहित आहे का? कारण हे रोग लागण्याच्या पहिले ज्यांनी लसीचा शोध लावलं होतं, कोरेल का रे? तर कळाला का, म्हणजे मानवामध्ये रोगाची डिस्कव्हरी होण्याच्या पहिले ज्या भाऊने काय लस शोधून काढली होती प्राण्यांच्या सिम्पटम्स वरून, कळाला का, म्हणून याचं नाव जास्त घेतलं जातं. लुईस पाश्चर पाश्चरीकरण करण्यात आलं, कळालं का, पाश्चरीकरण असेल, कोरेल का, हे पॉईंट हे काय माहिती आहे का, त्यांनी सांगितलेलं आहे, कळालं का. किंवा मला सांगा, जर बघितलं मित्रांनो माहित आहे का, त्यानंतर त्यांनी काय आहे, जो वॅक्सिनेशन आहे, वॅक्सिनेशनचं प्रिन्सिपल पण दिलेलं आहे. कोणी? लुईस पाश्चर यांनी फर्मेंटेशन दिलेलं आहे, कळालं का, आणि त्याच्या नावावरूनच आपण पाश्चरीकरण हा शब्द वापरत असतो. त्यानंतर जर बघितलं, अलेक्झांडर फ्लेमिंग जर बघितलं, जगाला माहित आहे पेनिसिलियम, कळालं का, पहिली अँटीबायोटिक जी आहे हे काय आहे, कशाच्या रिलेटेड आहे, यांनी कोणी शोधून काढली? अलेक्झांडर फ्लेमिंग असणार आहे. त्यानंतर बघा, सेल्समन वॉक्समॅन जो आहे ह्याने जर बघितलं, स्ट्रेप्टोमायसिन, कळालं का, स्ट्रेप्टोमायसिन नावाची जी काय अँटीबायोटिक आहे त्याची डिस्कव्हरी काय, सेल्समन काय आहे, वॅक्समॅन यांनी काय केलेली आहे, हे आपल्याला कळणं गरजेचं आहे. बघा, निर्जंतुकीकरण करण्यासाठी खालीलपैकी कोणाचा वापर होतो? तर अतिनील किरण. जर बघितलं मित्रांनो माहित आहे का, खालीलपैकी कोणाचा वापर होतो? सरफेस जर बघितलं तर त्याला जर बघितलं तर अतिनील किरणाचा वापर करतात सरफेसवर क्लिनिंग, निर्जंतुकीकरण करण्यासाठी. पण आता बघू आपण, आयोग उत्तर मला वाटतं तो दिला, अतिनील किरणे, तो उत्तर असायला पाहिजे. तर अशा प्रकारे बघा हे क्वेश्चन दिलेले आहेत. ह्याचे पूर्ण अनालिसिस जो आहे मी आणखी तुम्हाला काय आहे व्यवस्थित पद्धतीत आपल्या PYQ बॅच मध्ये काय आहे उपलब्ध करून देतो. क्लिअर का? पण माझं एक तर म्हणणं आहे की जेव्हा सायन्सला तुम्ही अप्रोच करता किंवा सायन्सला वाचायला सुरुवात करता तर थोडी कन्सेप्च्युअल बेसिसवर वाचा. कारण की बघा, चार मल्टिपल स्टेटमेंट ऑप्शन जेव्हा असतात किंवा मला सांगा खाली मल्टिपल ऑप्शन दिलेले असतात, त्यावेळेस रिडक्शन मेथड इज वन ऑफ द बेस्ट मेथड, ज्यामध्ये तुम्हाला एकतर बरोबर किंवा चुकीचं बाजूला काढता यायला पाहिजे. हे कधी पॉसिबल होतं? जेव्हा तुम्हाला बऱ्यापैकी कन्सेप्च्युअल डेटा माहित असतो. किंवा हे असे क्वेश्चन पण तुम्हाला बऱ्यापैकी मुलांची चुकण्याची शक्यता असते की ज्यांनी फक्त मराठीतून वाचलेले, इंग्रजी शब्दामध्ये कन्फ्युजन आहे, तर 2-3 प्रश्न असेही जाऊ शकतात. यासाठी तो धोका टाळा. कळाला का? त्यानंतर बघा, वनस्पती रोगावर एक क्वेश्चन असतो म्हणजे असतो, त्याच्या डेफिनेशन 1-2 आहेत, कळाला का, आणि ते डेफिनेशन करून घ्या. काही रोगांची नावं लक्षात ठेवून घ्या. हे आपल्याला कळणं गरजेचं आहे, काय आणि कशा प्रकारे आहे. हा, रिलेटेंटली काय ऍग्रीचा क्वेश्चन काही वेळेस विचारले जात आहे, तर ऍग्री तुम्हाला थोडंफार बघून घ्यायचंय काय आणि कशा प्रकारे असणार आहे. त्यानंतर बघा, हे प्राणी वर्गीकरण जो आहे, आयोग जो आहे, जर बघितलं थोडं डिटेल चाललेलं आहे. एक प्रश्न प्राणी वर्गीकरणावर इथं बघा, इथं
वनस्पती वर्गीकरणावर आहे. इथं पण बघा हा प्राणी वर्गीकरणावरचा प्रश्न आहे. यानंतर जर बघितला हा पण जर बघितलं प्राणी वर्गीकरणावरचा प्रश्न आहे. कळालं का? तर हे आपल्याला कळणं गरजेचं आहे. हा पण बघा 4 प्रश्न आलेले आहेत. तर थोडं तुम्हाला तर बघावं लागेल काय आणि कशा प्रकारे असेल. बघा हा जो आहे ना हा स्टेट बोर्डच्या रिलेटेड प्रश्न आहे. कळालं का? जर 10वीच्या पुस्तकातून बघितलं म्हणून स्टेट बोर्ड वाचत असताना थोडं बारकाईने वाचा. क्वेश्चन असं नाहीये की एखाद्या टॉपिकवर तिथूनच वारंवार विचारलं जातं. तुम्ही आजचं जर पेपर बघितलं मानवी शरीरावर प्रश्न आलेले नाहीये. कळालं का? ह्याचा अर्थ असा नाही की ते करायचंच नाही, कारण कदाचित पुढच्या वेळेस 2-3 प्रश्न मानवी शरीरावर टाकून देतात. म्हणून एरिया वाढवा. कळाला? कारण ठराविक टॉपिकचे म्हणजे काय डीपनेस वाढवा. जसं वर्गीकरणाचा डीपनेस वाढवा आणि बाकीच्या टॉपिकचं एरिया वाढवा. म्हणजे तुम्हाला क्वेश्चन काय आहे टॅकल करता येईल. आजच्या याच्यानुसार तर 10 मार्क येणं गरजेचं आहे. 10 ते 11 मार्क सायन्सला येत असतील तर चांगला स्कोर आहे. कळलं का? आणि यायला पाहिजे तशा तेवढे मार्क जर व्यवस्थित आपण जर लॉजिक लावून तुम्ही जर सॉल्व्ह करत असाल तर चालतं. तर या ठिकाणी थांबतो मी. भेटू आपण काय माहित आहे का हाच पेपर घेऊन पूर्ण डिटेल अनालिसिस. धन्यवाद मित्रांनो.